हॅलो डिअर स्टुडंट्स. तर आज आपण फ्लूइड मेकॅनिक्स अँड मशिनरी हा जो काही कोर्स आहे सेकंड इयर डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठी तिसऱ्या सेमिस्टरला, तर त्या कोर्समधील काही एक्झाम्पल्स आपण आता डिस्कस करणार आहोत. तर आपण सुरुवात करताना पहिल्या युनिट पासून करूया. पहिला जो काही युनिट होता त्याचं नाव होतं प्रॉपर्टीज ऑफ फ्लूइड अँड फ्लूइड प्रेशर मेजरमेंट. या युनिटचं वेटेज होतं ते 12 मार्काचं होतं. या युनिटवरती टोटल 3 प्रकारचे प्रॉब्लेम्स आपण बघू शकतो. पहिला जो प्रॉब्लेम असेल तो प्रॉपर्टीज ऑफ द फ्लुइडच्या बेसवरती असेल. तर वेगवेगळ्या प्रॉपर्टीज ऑफ द फ्लुइड्स आपण डिस्कस केले होते, त्या प्रॉपर्टीच्या बेसवरती एखादा प्रॉब्लेम येऊ शकतो. दुसरा जो प्रॉब्लेम आहे तो प्रेशर मेजरमेंटच्या कन्व्हर्जनवरती येऊ शकतो किंवा वेगवेगळे प्रेशर मेजरिंग डिव्हाइसेस आहेत त्याच्यावरती तो येऊ शकतो. प्रामुख्याने त्याच्यामध्ये मॅनोमीटर्स असतील. त्याच्यानंतर तिसरा जो पार्ट आहे, तिसरा जो टाईप आहे तो असू शकतो फोर्सेस ऑन इमर्स्ड बॉडीज. तर एखादी बॉडी आपण पाण्यामध्ये इमर्स्ड केल्यानंतर त्याच्यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे फोर्सेस ऍक्ट होतात, ज्याला आपण टोटल प्रेशर आणि सेंटर ऑफ प्रेशरचं कॅल्क्युलेशन म्हणतो. तर त्याच्यावरती तिसऱ्या प्रकारचे प्रॉब्लेम्स असू शकतात. तर आपण वन बाय वन हे डिस्कस करूया. तर सुरुवात करताना आपण प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड पासून आपण चालू करूया. तर आपण आपल्या लेक्चरमध्ये वेगवेगळ्या प्रॉपर्टीज ऑफ द फ्लुइड्स आपण डिस्कस केल्या होत्या, ज्याच्यामध्ये जवळपास 8 ते 10 प्रॉपर्टी आपण डिस्कस केल्या होत्या. आणि प्रामुख्याने ज्याच्यावरती प्रॉब्लेम्स आपण बघू शकतो तर ह्या 8 प्रॉपर्टी होता, ज्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर डेन्सिटी असेल, त्याच्यानंतर वेट डेन्सिटी असेल, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी असेल, स्पेसिफिक व्हॉल्यूम असेल, डायनामिक विस्कॉसिटी, कायनामेटिक विस्कॉसिटी, सरफेस टेन्शन आणि कॅपिलरिटी, अशा टोटल 8 प्रॉपर्टीज आपण डिस्कस केल्या होत्या. तर या 8 प्रॉपर्टीवरती आपण प्रॉब्लेम्स डिस्कस करणार आहोत. हे 3 पार्टमध्ये करणार आहोत. पहिले ज्या काही 4 प्रॉपर्टीज आहेत त्याच्यावरती आपला पहिला पार्ट असेल. त्याच्यानंतर 5वी आणि 6वी प्रॉपर्टी आहे याच्यावरती आपण दुसरा पार्ट घेऊ, आणि 7वी आणि 8वी प्रॉपर्टी आहे ह्याच्यावरती आपण तिसरा पार्ट घेऊ. अशा 3 पार्टद्वारे ह्या सगळ्या अटीच्या अटी प्रॉपर्टीवरची बेस असणारे प्रॉब्लेम आपण डिस्कस करणार आहोत. तर सुरुवात करूया. आपण प्रॉपर्टीच्या थोडं फास्ट त्याची रिव्हिजन करूया आणि त्याच्या बेसवरती त्याचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करूया. चला, तर पहिली प्रॉपर्टी जी होती ती डेन्सिटी, मास डेन्सिटी किंवा ज्याला स्पेसिफिक मास आपण म्हणत होतो. तर डेन्सिटी आपण दाखवतो सिम्बॉल रो न दाखवतो. ह्याचा जो काही आपण डेफिनेशन बघितली होती ती होती मास अपॉन व्हॉल्यूम. डेन्सिटीची डेफिनेशन होती मास अपॉन व्हॉल्यूम. मास नेहमी केजी मध्ये असतं आणि व्हॉल्यूम जे आहे ते मीटर क्यूब मध्ये आपण एक्सप्रेस करू असतो. त्याच्यामुळे डेन्सिटीचं जे काही युनिट असणार आहे केजी पर मीटर क्यूब असणार आहे एसआय सिस्टम मधलं. तर तुम्हाला काही स्टँडर्ड डेन्सिटी तुम्हाला माहित असणे गरजेचं आहे, ज्याच्यामध्ये रो ऑफ वॉटर H2O ह्याची डेन्सिटी जी असते ती 1000 असती. 1000 केजी पर मीटर क्यूब इतकी असती. त्याच्यानंतर डेन्सिटी ऑफ मर्क्युरी Hg, मर्क्युरीची डेन्सिटी जी असते ती 13600 केजी पर मीटर क्यूब इतकी असते. त्याच्यानंतर आपण डेन्सिटी ऑफ द एअर आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. एअरची डेन्सिटी ही अप्रॉक्सिमेट 1.2 केजी पर मीटर क्यूब इतकी डेन्सिटी असते. आता काही वेळा प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना जो काय हा व्हॉल्यूम आहे, हा व्हॉल्यूम आपल्याला डायरेक्टली असं मीटर क्यूब मध्ये न देता ते लिटर मध्ये देतात. फॉर एक्झाम्पल 5 लिटर असं जर त्यांनी प्रॉब्लेम मध्ये दिलं तर आपल्याला हे लिटर मध्ये चालत नाही, त्याचं कन्व्हर्जन आपल्याला मीटर क्यूब मध्ये करून घ्यावं लागतं. मग लिटरचं मीटर क्यूब मध्ये करत असताना कशा पद्धतीने आपण करत असतो, तर बघा दिलेली जी काय क्वांटिटी आहे, म्हणजे इथं 5 दिलेलं आहे 5 लिटर, ह्याला आपण मल्टिप्लिकेशन करायचं इंटू 10⁻³ न. मग काय होईल, लिटर जे काय दिलेलं तुम्हाला आहे क्वांटिटी त्याचं कन्व्हर्जन मीटर क्यूब मध्ये होणार आहे. आणि व्हाईस वर्सा जर काही वेळा तुम्हाला अशी सिच्युएशन आली की मीटर क्यूबचं तुम्हाला लिटर करायचं असेल तर इंटू 10⁻³ न मल्टिप्लिकेशन करावं लागेल. ठीक आहे. आता आपण लक्षात ठेवतोय की लिटरचं मीटर क्यूब करत असताना इंटू 10⁻³ त्यानंतर मीटर क्यूब तर लिटर करायचं असेल तर इंटू 10⁻³ अशा प्रकारे आपण ते कन्व्हर्जन करू शकतो. ही झाली आपली पहिली प्रॉपर्टी. आता आपण येऊया दुसऱ्या प्रॉपर्टीकडे. जी आपण पहिली प्रॉपर्टी डिस्कस केली होती ती होती मास डेन्सिटी, जी आपण रो न डिनोट केली होती, आणि मास अपॉन व्हॉल्यूम होत. आणि आता दुसरी आपण जर प्रॉपर्टी बघितली तर आहे प्रॉपर्टी वेट डेन्सिटी. त्याला दुसरं नाव आहे स्पेसिफिक वेट, जे आपण स्मॉल डब्ल्यू न डिनोट करणार आहे. मास डेन्सिटी होतं त्यावेळी मास अपॉन व्हॉल्यूम आलं. आता इथं वेट डेन्सिटी आहे त्याच्यामुळे वेट अपॉन व्हॉल्यूम येईल. वेट हे न्यूटन मध्ये असतं आणि व्हॉल्यूम हे मीटर क्यूब मध्ये असतं, त्याच्यामुळे याचं एसआय युनिट न्यूटन पर मीटर क्यूब असं होईल. पुढे जर आपण ह्या स्मॉल डब्ल्यूला डब्ल्यू इज इक्वल्स टू वेट अपॉन व्हॉल्यूम जे आहे, तर वेट आपल्याला माहिती आहे, वेटचा आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, वेट इज इक्वल्स टू मास इंटू ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आपण त्याला स्प्लिट करू शकतो. जर कॅपिटल डब्ल्यू आहे त्याला आपण कसं लिहू शकतो, एम इंटू जीच्या फॉर्मॅटमध्ये लिहू शकतो. आणि आत्ताच आपण एक रेशो डिस्कस केला होता बघा, मास अपॉन व्हॉल्यूम. तर स्मॉल डब्ल्यू म्हणजे वेट डेन्सिटी इज इक्वल्स टू मास अपॉन व्हॉल्यूमलाच मी रो लिहू शकतो, ज्याचा अर्थ डेन्सिटी आहे. तर आपल्याला नवीन अजून एक फॉर्म्युला मिळतो, रो इज इक्वल्स टू
स्मॉल डब्ल्यू वेट डेन्सिटी इज इक्वल्स टू रो इंटू जी असा फॉर्म्युला आपला मिळू शकतो. मग ह्याच्यावरून आपण कुठल्याही फ्लुइडची आपण वेट डेन्सिटी सुद्धा सांगू शकतो. वेट डेन्सिटी इज इक्वल्स टू वेट डेन्सिटी ऑफ वॉटर जर आपण बघितली तर किती येणार आहे, तर तुम्हाला दिसतोय फॉर्म्युला रो इंटू जी येतोय. मग तुम्ही काय करू शकता, 1000 इंटू 9.81 हे जे येईल ते काय येईल 9810च्या आसपास, 9810 इतके येईल. ह्याचं युनिट असेल न्यूटन पर मीटर क्यूब. त्याचप्रमाणे जर मला स्पेसिफिक वेट काढायचं असेल मर्क्युरीचं एचजीचं तर आपण घेऊ शकतो 13,600 त्याची डेन्सिटी आहे इंटू 9.81 हे एवढं त्याचं काय असणार आहे के न्यूटन पर मीटर क्यूब त्याची काय असणार आहे वेट डेन्सिटी असणार आहे. ही झाली त्याची दुसरी प्रॉपर्टी. आता आपण तिसऱ्या प्रॉपर्टीकडे जाऊया. तिसरी जी प्रॉपर्टी आहे ती स्पेसिफिक व्हॉल्यूम. स्पेसिफिक व्हॉल्यूम आपण स्मॉल व्ही न डिनोट करत असतो आणि हा रेशो आहे व्हॉल्यूम अपॉन मासचा. तर व्हॉल्यूम अपॉन मास, व्हॉल्यूम आपण मीटर क्यूब मध्ये मेजर करत असतो, मास आपण केजी मध्ये मेजर करत असतो. त्याच्यामुळे ह्याचं युनिट जे आहे ते मीटर क्यूब पर केजी येईल. थोडं मी ह्या टर्म्स रिअरेंज केल्या तर कॅपिटल हा जो व्ही न्यूमरेटरला आहे त्याला मी इकडे खाली डिनॉमिनेटरला घेऊन येतो, तर वरती एक 1 राहील मास अपॉन व्हॉल्यूम व्ही इथं आला. आणि जर आपण केअरफुली बघितलं तर मास अपॉन व्हॉल्यूम बद्दल आपण काय लिहू शकतो 1 अपॉन रो लिहू शकतो. म्हणजेच स्पेसिफिक व्हॉल्यूम जो आहे तो काय आहे रेसिप्रोकल आहे डेन्सिटीचा, म्हणून त्याचं जे काही युनिट आहे ते एक्झॅक्टली डेन्सिटीच्या उलट आलेलं आहे. जनरली स्पेसिफिक व्हॉल्यूम हे जास्त गॅसेससाठी अप्लाय करतात, लिक्विडपेक्षा गॅसेससाठी ते जास्त अप्लाय करत असतात. आता आपण जाऊया चौथ्या प्रॉपर्टीकडे. चौथ्या प्रॉपर्टीचं नाव आहे स्पेसिफिक ग्रॅव्हिटी, त्याला दुसरं नाव आहे रिलेटिव्ह डेन्सिटी. ते आपण स्मॉल एस न डिनोट करत असतो. स्मॉल एस स्पेसिफिक ग्रॅव्हिटी इज इक्वल्स टू डेन्सिटी ऑफ गिवन फ्लुइड. हा कशा कशाचा रेशो होता, डेन्सिटी ऑफ गिवन फ्लुइड टू द डेन्सिटी ऑफ स्टँडर्ड फ्लुइड, डेन्सिटी ऑफ स्टँडर्ड फ्लुइड. आता फ्लुइड म्हटल्यानंतर दोघं पण आले, गॅस पण येऊ शकतात आणि लिक्विड पण येऊ शकतात. मग त्याच्याप्रमाणे इथं जर तुम्ही लिक्विड कन्सिडर करणार असेल तर त्यासाठी वॉटर स्टँडर्ड घ्या, आणि जर गॅसेस कन्सिडर करणार असेल तर तुम्ही त्यासाठी एअर स्टँडर्ड घेऊ शकता. इथं जर तुम्ही व्यवस्थित बघितलं तर इथं डेन्सिटी आहे, इथं पण डेन्सिटी आहे, दोन डेन्सिटीला आपण रिलेट करतोय म्हणून याचं नाव पडलंय रिलेटिव्ह डेन्सिटी. आणि दोघांमध्ये जर बघितलं तर न्यूमरेटरला पण डेन्सिटी आहे, डिनॉमिनेटरला पण डेन्सिटी आहे. तर दोघांचं डेन्सिटीचं जे काही युनिट आहे ते एकमेकांना कॅन्सल होईल आणि स्पेसिफिक ग्रॅव्हिटीला कुठल्याही प्रकारचं युनिट नसणार आहे. जर स्पेसिफिक ग्रॅव्हिटी आपण आता जर एखाद्या लिक्विडची लिहायची म्हणली तर स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ लिक्विड इज इक्वल्स टू डेन्सिटी ऑफ दॅट लिक्विड, डेन्सिटी ऑफ दॅट लिक्विड डिवायडेड बाय डेन्सिटी ऑफ लिक्विड असेल तर कोण स्टँडर्ड घ्यायचं म्हटलं मी वॉटर स्टँडर्ड घ्यायचं. आणि जर डेन्सिटी ऑफ गॅसेस जर आपण लिहायचं स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ गॅसेस लिहायचं म्हटलं तर आपण काय लिहू शकतो डेन्सिटी ऑफ गॅस गिवन गॅस डिवायडेड बाय डेन्सिटी ऑफ एअर, ह्याप्रमाणे आपण घेऊ शकतो. जर आपण स्टँडर्ड बघितलं तर स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ वॉटर, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ वॉटर जर आपण घ्यायचं म्हणलं, जर आपण इथं सबस्टिट्यूट करूया, लिक्विड हे वॉटर आहे बघा. आता इथं काय येईल डेन्सिटी ऑफ लिक्विड आपण वॉटरसाठी काढणार आहे 1000 होतं आणि लिक्विडसाठी स्टँडर्ड वॉटरच आहे त्याच्यामुळे 1000 अपॉन 1000 येईल, हे कॅन्सल होऊन 1 राहील. तर स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ वॉटर काय आली 1 आली. तेच जर आपण मर्क्युरीसाठी अप्लाय केलं तर डेन्सिटी ऑफ इथं किती येईल 13,600 येईल डिवायडेड बाय 1000. तर इथं बघितलं तर हे काय होईल 13.6 अशी त्याची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी येईल. मग आपण असं म्हणू शकतो की स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ मर्क्युरी जी आहे ते 13.6 इतकी असणार आहे, ह्याला कुठल्याही प्रकारचं युनिट असणार नाही. थोडं जर फिजिकल सिग्निफिकन्स आपण जर बघितला तर वॉटरची जी डेन्सिटी, वॉटरची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी 1 आहे आणि मर्क्युरीची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी 13.6 आहे. याचा अर्थ असं म्हणू शकतो की वॉटरपेक्षा जर त्याची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी जास्त असेल तर तो वजनानं वॉटरपेक्षा काय आहे जड आहे. आणि मर्क्युरी जर बघितलं तर 13.6 आहे, तर मर्क्युरी हा पाण्यापेक्षा वॉटरपेक्षा 13.6 पटीनं जड आहे. समजा एखादं ऑइल आहे आणि त्याची जर स्पेसिफिक ग्रॅव्हिटी जर आपण बघितलं तर 0.7 असेल तर 1 पेक्षा कमी आहे, म्हणजे ते ऑइल काय असणार आहे वॉटरपेक्षा वजनानं हलकं असणार आहे. मग आपण थोडक्यात सांगू शकतो जर एक ऍज आपण रेफरन्स पकडला स्पेसिफिक ग्रॅव्हिटीसाठी तर 1 पेक्षा जे मोठे असतील तर त्याचं जे काय ते हेवी असतील वॉटरपेक्षा, आणि 1 पेक्षा जर कमी येतील तर त्याचं जे काय वजन असेल ते कमी असेल, ते वजनानं हलके असू शकतात वॉटरपेक्षा. तर ह्या 4 प्रॉपर्टी आता आपण डिस्कस केल्या आणि ह्या 4 प्रॉपर्टीच्या बेसवरती आपण काही एक्झाम्पल्स आता सॉल्व्ह करूया. तर पहिले एक्झाम्पल त्यांनी काय दिले बघा, 1 लिटर ऑफ क्रूड ऑइल वेट्स 9.8 न्यूटन 9.6 न्यूटन. कॅल्क्युलेट त्यांनी सांगितले स्पेसिफिक वेट कॅल्क्युलेट करायला सांगितले आणि त्याची डेन्सिटी कॅल्क्युलेट करायला सांगितलेली आहे. मग आता आपण 1 बाय 1 गिवन डेटा करूया. प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना महत्वाचं जे आहे तर तुम्हाला त्याचं प्रॉब्लेम इंटरप्रिट करता आला पाहिजे व्यवस्थित. आता इथं 1 लिटर दिलंय म्हणजे व्हॉल्यूम दिलेला आहे, तर व्हॉल्यूम इज इक्वल्स टू किती दिले बघा
1 लिटर, आणि आताच मी सांगितल्याप्रमाणे लिटर दिलेलं आहे, आणि लिटरचं कन्व्हर्जन आपल्याला कशामध्ये करून घ्यायला लागेल, मीटर क्यूब मध्ये करून घ्यायला लागेल, इंटू 10⁻³ मीटर क्यूब. नंतर काय दिलंय बघा, वेट्स म्हणलेला आहे आणि तो न्यूटन मध्ये दिलेला आहे, म्हणजे हे वेट दिलेलं आहे, W इज इक्वल्स टू 9.6 न्यूटन दिलेला आहे. त्याच्यानंतर कॅल्क्युलेट स्पेसिफिक वेट म्हणलेलं आहे आणि डेन्सिटी असं त्यांनी म्हटलेलं आहे. मग आता आपण काय करूया, 1 बाय 1 कॅल्क्युलेट करूया. स्पेसिफिक वेटचा आपल्याला फॉर्म्युला माहित आहे. वेट, स्पेसिफिक वेट आपण स्मॉल डब्ल्यू न कॅल्क्युलेट करतो. त्याचा फॉर्म्युला आहे वेट अपॉन व्हॉल्यूम. आपल्याकडे दोन्ही गोष्टी आहेत. वेट आपल्याकडे आहे, वेट किती दिले बघा, 9.6 न्यूटन दिलेला आहे, डिवायडेड बाय व्हॉल्यूम लिटर मध्ये दिले, ते आपण मीटर मध्ये कन्वर्ट करून घेतलं, 1 × 10⁻³ हे ज्यावेळी तुम्ही कॅल्क्युलेटरवरती सॉल्व्ह कराल तर त्याचं जे काय उत्तर आहे, तर मी ही तुमच्यासोबत सायमल्टेनियसली सॉल्व्ह करत जातोय. 9.6 डिवायडेड बाय 1 × 10⁻³ त्याचं जे काय उत्तर येईल ते 9600 एवढं उत्तर येईल त्याचं, 9600. ह्याचं युनिट आहे वेट डेन्सिटी असल्यामुळे न्यूटन पर मीटर क्यूब त्याचं हे युनिट येईल. हे आपला पहिला पॉईंट कंप्लीट झाला. नंतर आपण आता स्पेसिफिक वेट काढला, आता डेन्सिटीकडे जाऊया. सेकंड जो पॉईंट आहे, डेन्सिटीचा आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे. डेन्सिटी रो इज इक्वल्स टू डेन्सिटी मास अपॉन व्हॉल्यूम आहे, तर इथे त्यांनी मास दिलं नाहीये. मग आपल्याला दुसरा फॉर्म्युला माहित होता, रो स्मॉल डब्ल्यू इज इक्वल्स टू रो इंटू जी. मग इथं आपण काय करू शकतो बघा, आपल्याला रो काढायचा आहे डेन्सिटी, आपण काय करू शकतो, ह्या जी ला पलीकडे नेऊन डिवाइड करू शकतो, स्मॉल डब्ल्यू अपॉन जी. स्मॉल डब्ल्यू ची व्हॅल्यू आता आपल्याला वरती माहित आहे, 9600 डिवायडेड बाय 9.81. जर तुम्ही याला डिवाइड केलं तर मी याला डिवाइड करतोय 9.81, तर याचं जे काय उत्तर येईल ते 978.59. तर डेन्सिटी त्याची येईल बघा 978.59 ही त्याची डेन्सिटी येईल. आता डेन्सिटीचं युनिट असणार आहे केजी पर मीटर क्यूब. तर हा आपला पहिला प्रॉब्लेम आपण कंप्लीट केला. याच्यामध्ये त्यांनी व्हॉल्यूम दिलं होतं आणि वेट वेट दिलं होतं, त्याच्यावरून आपण त्याची वेट डेन्सिटी आणि डेन्सिटी कॅल्क्युलेट केलेली आहे. तर युनिटच्या बाबतीत खूप केअरफुली काम करायला पाहिजे. सेकंड प्रॉब्लेमकडे जाऊया. सेकंड प्रॉब्लेम मध्ये त्यांनी काय दिलंय बघा, कॅल्क्युलेट स्पेसिफिक वेट अँड वेट डेन्सिटी ऑफ 1 लिटर लिक्विड विच वेट 7 न्यूटन. तर मगाच्या सारखा सेमच प्रॉब्लेम आहे. तर तुम्ही याला व्हिडिओ पॉज करून तुम्ही पहिला तो सॉल्व्ह करू शकताय, आणि सॉल्व्ह करून झाल्यानंतर त्याचं उत्तर आपण क्रॉस चेक करू शकताय. तर 1 लिटर सांगितलंय, म्हणजे ते काय दिले बघा, व्हॉल्यूम दिलेला आहे 1 लिटर. 1 लिटरचं आपण कसं कन्वर्ट करतो, 1 × 10⁻³ हे कशामध्ये येईल, मीटर क्यूब मध्ये येईल. आणि त्याचं वेट दिलेलं आहे बघा, वेट. काही वेळा तुम्हाला ह्या गोष्टी कळलं तर त्याचं युनिट ऑब्झर्व करायचं, युनिट वरून तुम्हाला कळते. वेट्स म्हणले तर 7 युनिट त्याचं वेट दिलेलं आहे. आता याच्यामध्ये काय करायचंय, मगाच्या सारखं सेमच आहे. फर्स्ट आहे आपण कॅल्क्युलेट करतोय वेट डेन्सिटी. वेट डेन्सिटी स्मॉल डब्ल्यू इज इक्वल्स टू वेट अपॉन व्हॉल्यूम. मग वेट किती दिले बघा, 1 × 10⁻, वेट दिलेला आहे 7 न्यूटन, आणि त्याचं व्हॉल्यूम दिलेलं आहे 1 × 10⁻³ तर तुम्ही जर सॉल्व्ह केलं तर बघा, मी तुमच्या बरोबर सॉल्व्ह करतोय. ह्याचं येईल 7000 युनिट येईल न्यूटन पर मीटर क्यूब. तर दुसरा पॉईंट आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. सेकंड, डेन्सिटी कॅल्क्युलेट करायची. आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, स्मॉल डब्ल्यू इज इक्वल्स टू रो इंटू जी. काही वेळा काही पुस्तकामध्ये जो स्मॉल डब्ल्यू आहे वेट डेन्सिटी, त्याला गॅमानं पण डिनोट करतात, डब्ल्यू इज इक्वल्स टू रो इंटू जी. मग डब्ल्यू आपल्याला माहिती आहे, आपल्याला रो ची व्हॅल्यू काढायची, मग आपण जी ला काय करणार, इकडे पलीकडे डिवाइड करणार, तर डब्ल्यू अपॉन जी येईल. मग डब्ल्यू ची व्हॅल्यू किती होती, 7000 डिवायडेड बाय जी आहे 9.81. तर तुम्ही याला डिवाइड केलं तर 9.81 जर डिवाइड केलं तर ते उत्तर येते 713.56, जवळपास येते 713.557. हे 557लाच आपण 56 असं देऊ शकतो. याचं युनिट येणार आहे केजी पर मीटर क्यूब. केजी पर मीटर क्यूब त्याचं युनिट येईल. हा झाला दुसरा प्रॉब्लेम. मागच्या प्रॉब्लेम सारखा सिमिलरच आहे. तुम्ही हे सॉल्व्ह करण्याच्या आधी पहिला तुम्ही सॉल्व्ह करा, नंतर त्याचं उत्तर जे आहे ते तुम्ही क्रॉस चेक करू शकता. ह्याचं उत्तर डेन्सिटी जे आहे ते 713.55 इतके. पुढे जाऊया. तिसरा प्रॉब्लेम मध्ये काय दिले बघा, त्यांनी डेन्सिटी ऑफ लिक्विड दिलेली आहे. डेन्सिटी त्यांनी दिलेली आहे, म्हणजे आपण काय करू शकतो की आपल्या गिवन डेटामध्ये रो ची व्हॅल्यू घेऊ शकतो. रो इज इक्वल्स टू 3000 केजी पर मीटर क्यूब. त्यानंतर कॅल्क्युलेट स्पेसिफिक ग्रॅव्हिटी आणि स्पेसिफिक वेट असं म्हणलेलं आहे. मग आता आपल्याला काय माहिती आहे की डेन्सिटी इज इक्वल्स टू स्पेसिफिक ग्रॅव्हिटी आणि स्पेसिफिक वेट विचारलेला आहे. तर आपण स्पेसिफिक वेट पहिल्यांदा काढू शकतो. स्पेसिफिक वेट साठी आपण जाऊया. स्पेसिफिक वेटचा आपल्याला स्मॉल डब्ल्यू इज इक्वल्स टू काय माहिती आहे, रो इंटू जी माहिती आहे. तर रो आपल्याला दिलेला आहे 3000 इंटू 9.81.
तर ह्याला जर मल्टिप्लिकेशन केलं 3000 इंटू 9.81, 3000 इंटू 9.81 जर तुम्ही मल्टिप्लाय केला, तर हे येईल 29,430. याचं उत्तर येते 29,430. हे जे युनिट येईल न्यूटन पर मीटर क्यूब. त्यानंतर सेकंड पॉईंट विचारला त्यांनी, काय सांगितले ते स्पेसिफिक ग्रॅव्हिटी काढायची आहे. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी आता इथे म्हणताना त्यांनी लिक्विड म्हणलेलं आहे, मग स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ दॅट लिक्विड इज इक्वल्स टू डेन्सिटी ऑफ लिक्विड डिवायडेड बाय डेन्सिटी ऑफ स्टँडर्ड. हा, आता स्टँडर्ड ह्याच्यामध्ये जर बघितलं, ह्याची डेन्सिटी त्यांनी दिलेली आहे 3000, आणि हे लिक्विड असल्यामुळे आपण वॉटर घेतोय आणि वॉटरची डेन्सिटी स्टँडर्ड आहे 1000. ह्या दोघांचा रेशो घेतला तर येईल तो 3. आणि स्पेसिफिक ग्रॅव्हिटीला कुठल्याही प्रकारचं युनिट असणार नाही, तर त्याचं उत्तर येईल स्पेसिफिक ग्रॅव्हिटीचं 3. तर अशा प्रकारे आपण पहिल्या 4 प्रॉपर्टीची थोडक्यात रिव्हिजन घेतलेली आहे. त्या प्रॉपर्टी डिटेलमध्ये तशा डिस्कस केल्या आहेत आणि त्याच्या बेसवरती हे 3 प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह केलेले आहेत. तर पुढच्या प्रॉपर्टीवरची प्रॉब्लेम आपण नेक्स्ट पार्टमध्ये डिस्कस करूया. थँक्यू.